व्हॉट्सअप वापरण्यासाठी आता पैसे द्यावे लागणार. व्हॉट्सअप आता पैसे दिल्याशिवाय वापरता येणार नाही. जे पैसे देणार नाही त्यांचा व्हॉट्सअप बंद होणार. अशा चर्चांनी सध्या मार्केटमधला बाजार उठला आहे. लोकांमध्ये खूप याची चर्चा चालू आहे. म्हणजे आपल्या अर्थमंत्री निर्मला काकू जोपर्यंत लोकांच्या खिशात हात घालून पैसे काढत होते तेपर्यंत ठीक होतं. पण आता झुक्या भाऊला पण वेळ लागलाय. तो सुद्धा आता व्हॉट्सअप सारखी फीचर्स वापरायला पैसे मागणार. मग आता तरुण पोरांनी आशेने बघायचं तर बघायचं कोणाकडे. काय आहे प्रकरण नेमकं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अक्षय ठाकूर आणि एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. व्हॉट्सअप नेमकं पेड होणार आहे म्हणजे काय होणार ते समजून घेऊ. आपण व्हॉट्सअपच्या त्या आजच्या या बातम्याच्या जे काही ट्रेंड होते ते समजून घेऊच, पण त्याच्या आधी व्हॉट्सअपचा इतिहास सुद्धा समजून घेऊ. व्हॉट्सअपची स्थापना कोणी केली, व्हॉट्सअपची वाटचाल नेमकी कशी राहिली. कारण सरळ सरळ भरती असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकिंगच्या एक्झाम असतील, एसएससीच्या एक्झाम असतील, त्यामध्ये मल्टी टिअरच्या एक्झाम असतात त्या जीके मध्ये वारंवार प्रश्न व्हॉट्सअपच्या बद्दल सुद्धा विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे ती सुद्धा जी जीके आणि करंट अफेअरची रिलेटेड जी माहिती आहे ती सुद्धा आपण समजून घेऊ आजच्या व्हिडिओमध्ये. काय नेमकं बोललं जातं या प्रकरणात ते समजून घेऊ. वेब बेटा इन्फो आणि टेक क्रंच यांच्या अहवालानुसार व्हॉट्सअप आता सामान्य वापरकर्त्यांसाठी प्रीमियम टिअरची म्हणजे पेड टिअरची चाचणी करतोय. सध्या ही प्रक्रिया बेटा टेस्टिंग आणि वेटलिस्ट स्तरावरती असून अधिकृत तारीख मात्र याची अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु याची चर्चा मात्र सुरू झालेली आहे. नेमकं काय प्रस्तावित शुल्क प्लॅनची वैशिष्ट्य आहेत, तर हा प्लॅन पूर्णपणे ऐच्छिक म्हणजे हा पूर्णपणे ऑप्शनल असणार आहे आणि यात खालील गोष्टींचा समावेश होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्सनलायझेशन. या पर्सनलायझेशन मध्ये काय असेल तर काही थीम्स असतील, वॉलपेपर्स असतील, रिंगटोन्स असतील ज्या तुम्ही व्यक्तिनिशी लावू शकता, व्यक्तिशः लावू शकता. त्यानंतर कार्यक्षमता वाढेल. सध्या कसं आहे की फक्त 3 चॅट्स पिन करता येतात तुमच्या व्हॉट्सअपच्या चॅट बॉक्सवरती, तुम्हाला माहिती असेल. पण आता 3 पेक्षा जास्त चॅट सुद्धा आपण पिन करू शकतो. त्यानंतर अजून महत्त्वाचे ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे एआय चॅटबोट्स असतील. एआय चॅटबोटला थिंकिंग बोर्ड मिळेल ज्याच्यामुळे सखोल उत्तरं देण्यासाठी तो सक्षम राहील. पण जे मूळ व्हॉट्सअपची सुविधा आहे, मग मेसेजिंग असतो, व्हॉइस कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग किंवा ऑडिओ सेंड करणं असतो किंवा मीडिया सेंड करणं असतो, मीडिया शेअरिंग असतो, याच्यासारख्या मूळ सुविधा या मोफतच राहतील. त्यामुळे ही जी अफवा पसरली की व्हॉट्सअप आता वापरता येणार नाही, व्हॉट्सअप वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतील, ही निव्वळ एक अफवा आहे. संपूर्ण माहिती न घेता पसरवलेल्या या गोष्टी आहेत. व्हॉट्सअपचा इतिहास त्याच्या आधी जर साधारण आपल्याला समजून घ्यायचा असेल तर तो समजून घेताना आपण एक लक्षात घ्यावं लागेल की व्हॉट्सअपची स्थापना ही वर्ष 2009 मध्ये झाली होती. याहूचे जे एम्प्लॉई होते, ज्यांची याहू मध्ये काम करत असताना ओळख झाली, त्यांच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट आली की अशा प्रकारचं ॲप असणं गरजेचं आहे, ज्यांचं नाव होतं जॅन कोम आणि ब्रायन ॲक्टन यांनी 2009 मध्ये याची 24 फेब्रुवारीला स्थापना केली होती यूएसच्या कॅलिफोर्निया येथे. आणि तेव्हापासून या व्हॉट्सअपचा प्रवास सुरू झाला. जेव्हा व्हॉट्सअप बनवलं गेलं तेव्हा त्यांचा निव्वळ एवढाच उद्देश होता की एक सिंपल ॲड फ्री असं प्रायव्हेट मेसेजिंग टूल असावं ज्याचा सर्वसामान्य लोक सहजपणे वापर करू शकतील. आणि स्टेटस दर्शवण्यासाठी म्हणजे अजूनही सुद्धा व्हॉट्सअपच्या एका स्टेटसच्या आयकॉनमध्ये गेला तर तिकडे आय एम एट द जिम, आय एम इन द मूवीज, बॅटरी अबाउट टू डाय, डू नॉट डिस्टर्ब किंवा नो कॉल्स ओनली मेसेजेस अशा प्रकारचे वन लाईनर स्टेटस दिसतात. ही मूळ संकल्पना व्हॉट्सअपची होती आणि ती व्हॉट्सअपची तेव्हा बनवण्यात आलेली होती, जी आज सुद्धा वापरात नसली किंवा दुर्लक्षित असली तरी सुद्धा ती जपून ठेवण्यात आलेली व्हॉट्सअपची एक जुनी आठवण म्हणून. आणि तुम्ही व्हॉट्सअपच्या त्या स्टेटस फीचर्समध्ये तो भाग बघू शकता. नंतरच्या काळात व्हॉट्सअपची जी वाटचाल राहिली ती व्हॉट्सअप 2.0 ज्याला म्हणू शकतो अशी ऑगस्ट 2009 मध्ये झाली. काही महिन्यातच म्हणजे ऑगस्ट या व्हॉट्सअपची स्थापना झाल्याच्या काही महिन्यातच अगदी ऑगस्टपर्यंत 2,50,000 युजर्स या व्हॉट्सअपचे निर्माण झालेले होते. 2010 मध्ये हेच व्हॉट्सअप अँड्रॉइडवरती आलं, नंतर नोकिया, सिम्बियन यांच्यावर सुद्धा अवेलेबल झालं. आणि 2011ला सर्वात पहिल्यांदा ग्रुप चॅटची सुविधा जी आज जास्तीत जास्त प्रमाणात वापरली जाते ती ग्रुप चॅटची सिस्टीम ही 2011ला व्हॉट्सअपने दिली होती. 2013 पर्यंत याच व्हॉट्सअपचे 40 कोटी युजर्स झाले होते. 2014ला या व्हॉट्सअपला फेसबुकने एक्वायर केलं, फेसबुकने याला विकत घेतलं आणि जवळजवळ $19 बिलियन ही डील होती, ज्याच्यामध्ये $4 बिलियन कॅश, $12 बिलियन शेअर्स आणि $3 बिलियन हे फाउंडर्ससाठी आणि एम्प्लॉईजसाठी होते. आणि अशा प्रकारे व्हॉट्सअपला फेसबुकने, ज्याला आज आपण मेटा म्हणून ओळखतो, त्यांनी एक्वायर केलं. 2016ला या व्हॉट्सअपने व्हिडिओ कॉलिंगची फीचर्स आणली, त्यानंतर एंड टू एंड एन्क्रिप्शनची सिस्टीम आणली जी अर्थात सर्वच कम्युनिकेशनसाठी लागू झाली होती व्हॉट्सअपवरती. आणि याच 2016च्या वर्षात व्हॉट्सअपने जी व्हॉट्सअप स्थापना होताना $1 फी ठेवली होती वार्षिक, ती सुद्धा कॅन्सल केली आणि व्हॉट्सअप पूर्णपणे मोफत केलं. हे 2016 साली झालं. त्यानंतर 2017-18च्या सुमारास व्हॉट्सअपचे जे मूळ फाउंडर होते त्यांनी डेटा प्रिव्हसी आणि इतर मुद्द्यांवरना मतभेद होऊन व्हॉट्सअपमधनं बाहेर ते पडले.
2018ला सर्वात पहिल्यांदा आलं व्हॉट्सअपचं दुसरं ॲप, ज्याला आपण ओळखतो व्हॉट्सॲप बिझनेस. ते लॉन्च झालं होतं 2018 साली. त्यानंतर 2019-20च्या सुमारास आलं डार्क मोडचा फीचर, फिंगरप्रिंट लॉक, आणि अगदी इंडियामध्ये आलं UPI पेमेंट सिस्टीम. म्हणजे फारच कमी लोकांना माहिती असेल की व्हॉट्सअपवरती जसं तुम्ही गुगल पे, फोन पे, पेटीएमवरती अशी पेमेंट करता, तशी व्हॉट्सअपवर सुद्धा करता येते. आणि ती फक्त इंडियापुरता मर्यादित आहे. याचं कारण अर्थातच कारण UPI ही सिस्टीम फक्त इंडियामध्ये प्रामुख्याने वापरली जाते. त्यानंतर 2021 मध्ये आला होता प्रायव्हसी पॉलिसीचे अपडेट, ज्याच्यामध्ये डेटा जो होता फेसबुक सोबत शेअर व्हायला लागला व्हॉट्सअपमधला. पण अर्थात युरोपियन युनियनने त्यावेळी बराच गदारोळ केला. त्यामुळे युरोपियन युनियनने जे काही अटी आणि शर्ती लागून दिलेल्या आहेत त्यांच्या बंधनात राहून हा डेटा शेअर केला जातो. 2022ला तुम्हाला माहिती असेल ग्रुपची जी साईज होती, ग्रुप मेंबर्स ती आधी 256 होती, नंतर 512 करण्यात आली, आणि 2022 साली ती 512 वरून 1024 पर्यंत वाढवण्यात आली. आणि जी फाईल आपण एखादी शेअर करतो ती फाईल साईज सुद्धा 2 GB पर्यंत मर्यादित करण्यात आली. 2023ला व्हॉट्सअप चॅनल हा प्रकार आला, ज्याच्यामध्ये 1 to many ब्रॉडकास्टिंगचं फीचर हे अनेक लोकांना वापरता येऊ लागलं. आणि व्हॉट्सअप चॅनल हे 2023 मध्ये, म्हणजे आजच्या काळात जो जास्त वापर व्हॉट्सअपचा होतो, खूप सारे स्पॅम्स मेसेज जे येतात ते या 2023च्या या फीचरमुळेच. त्यानंतर आलं 2024 साली मेटा AI असिस्टंट नावाचा फीचर, ज्याच्यामध्ये तुम्ही AI टाईप केलात की लगेच मेटा AI क्लिक होतो, पॉपअप होतो, आणि त्याच्यावर तुम्ही अनेक गोष्टी विचारू शकता, माहिती घेऊ शकता. आणि थर्ड पार्टी चॅटची इंटरऑपरेबिलिटी ही त्याच्यात नाव व्हॉट्सअपने उपलब्ध करून दिली होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हॉट्सअपचा आपण इतका वापर करतो, अगदी प्रत्येकाच्याच मोबाईलमध्ये जवळजवळ जेवढे अँड्रॉइड फोन आहेत, ॲपल फोन्स आहेत, स्मार्टफोन ज्यांच्याकडे आहेत, त्या प्रत्येकाच्या फोनमध्ये व्हॉट्सअप आहेच. हे असं एकमेव ॲप जे प्रत्येकाच्या फोनमध्ये असतं. हे इतकं हिट होण्यामागचं कारण काय होतं, तर ज्या काळी हे व्हॉट्सअप आलं तेव्हा जे इतर ॲप्स होते, मग त्यात BBM असेल, ब्लॅकबेरी मेसेंजर असतील, किंवा Gtalk नावाचे ॲप होते, हे मुख्यत्वे युजर आयडीच्या आधारावरती काम करायचे. पण व्हॉट्सअपची काम करण्याची पद्धत होती की मोबाईल नंबर बेस्ड, कॉन्टॅक्ट शेअरिंग बेस्ड. म्हणजे एखाद्याचा नंबर जर तुम्ही सेव्ह केला तर मग तो व्हॉट्सअपवरती त्याचा इझी आणि इन्स्टंट ॲक्सेस मिळायचा. आणि ह्या एका फीचरमुळे व्हॉट्सअप प्रचंड हिट झालं. आणि नंतरच्या काळात, पुढच्या काळात व्हॉट्सअप सारखेच हा नंबर वापरून ॲक्सेस देण्याचे फीचर्स नंतरच्या काळात इतर ॲप्सने सुद्धा वापरलेले आपण बघू शकतो. साधारणपणे व्हॉट्सअपचे जेव्हा युजर बेस होते 2016 साली, त्यांनी 1 बिलियन युजर्सचा टप्पा पार केला. आणि त्याच्यानंतर आज 2025-2026 मध्ये व्हॉट्सअपचे जवळजवळ 3 बिलियन ऍक्टिव्ह युजर्स आहेत. हे ऍक्टिव्ह युजर्सची संख्या मी तुम्हाला सांगतोय. मुळात व्हॉट्सअपची फिलॉसॉफी जी होती ती नो ॲड्स, नो गेम्स आणि नो गिमिक्स या तत्वावरती व्हॉट्सअपची स्थापना झाली. आणि आज इंडिया, युरोप, आफ्रिका आणि अगदी लॅटिन अमेरिकेच्या पट्ट्यांमध्ये व्हॉट्सअप हे जगातील क्रमांक 1चा ॲप बनलेलं हे आपण पाहू शकतो. व्हॉट्सअपची इतर माहिती जर आपण थोडक्यात समजून घ्यायची झाली तर हे सर्वांसाठी सशुल्क असं मॉडेल नाही, ज्याच्याबद्दल आपण मूळ व्हिडिओ आपण बनवला की व्हॉट्सअप आता पेड होणार आहे. तर हे सर्वांसाठी असणारा मॉडेल नाही आहे, मॅन्डेटरी नाही आहे, म्हणजे प्रत्येकाला पेमेंट करावं लागेलच अशा प्रकारचं नाही आहे. व्हॉट्सअपमधील अपडेट्स टॅबमध्ये जाहिराती किंवा सबस्क्रिप्शन येण्याची शक्यता स्वतंत्रपणे वर्तवण्यात येत आहे. हे आता येणाऱ्या काळात बघेलच की नेमकं काय होतंय ते. वापरकर्त्यांची प्रतिक्रिया अशी की गेली 10 वर्षे मोफत सेवा मिळाल्याने सशुल्क पर्यायामुळे तडा जाऊ शकतो असं काहींचं म्हणणं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हॉट्सअपला सुद्धा ही एक गोष्ट लक्षात अर्थातच ते घेतीलच, कन्सिडर करतीलच की टेलिग्राम सारखे ॲप किंवा सिग्नल सारखे असे ॲप आहेत जे व्हॉट्सअपचे अनेक फीचर्स जे आता व्हॉट्सअप पेडमध्ये टाकणार आहे, तशा प्रकारचे फीचर्स हे इतर ॲप आजही फ्रीमध्ये देत आहे, नंतर सुद्धा फ्रीमध्ये देणार आहेत असं बोललं होते. त्यामुळे व्हॉट्सअपने जर हेच फीचर्स पेड व्हर्जनमध्ये आणले तर त्याचा व्हॉट्सअपला नक्कीच कुठेतरी फटका बसू शकतो असं म्हटलं होतं. आणि प्रायव्हसीची तर सर्वात नेहमी कायम बोलली जाते, चर्चा केली जाते या प्रायव्हसीच्या पॉईंटबद्दल की कमाई वाढवण्याच्या प्रयत्नात डेटा हार्वेस्टिंग तर व्हॉट्सअप करत नाही ना, आणि डेटा हार्वेस्टिंग व्हॉट्सअप वाढवेल का ह्याच्याबद्दल सुद्धा शक्यता वर्तवल्या जात आहेत. फेसबुक आणि इंस्टाग्राम प्रमाणेच व्हॉट्सअपवर सुद्धा सबस्क्रिप्शन मॉडेल आणून आपला महसूल वाढवण्याचा मेटाचं उद्दिष्ट आहे. मेटा म्हणजे अर्थात ज्याचं नाव आधी फेसबुक होते, ज्यांनी ही कंपनी ॲक्वायर केली आहे ती मेटा. भविष्यात AI फीचर्स आणले जातील, जसे काही व्हिडिओ जनरेशन असतील, AI एजंट्स असतील, ते सशुल्क असणाऱ्या त्या फीचर्सच्या बंडलमध्ये समाविष्ट करण्याची योजना आहे मेटाची असं बोललं जातंय. आणि फ्युचर आउटलुक म्हणजे भविष्यातला दृष्टिकोन ॲपलचा कसा असणार तर फ्रीमियम, म्हणजे मूळ सेवा मोफत ठेवायची पण त्याच्या अधिकचे फीचर्स जे काय लागतील ते प्रीमियम मध्ये टाकून त्याच्यासाठी पेड फीचर्स घ्यायला लावायचे, अशा प्रकारची व्हॉट्सअपची योजना आहे असं बोललं होतंय. त्यामुळे आता व्हॉट्सअप नेमकं कशा प्रकारे पुढची वाटचाल करेल, बेसिक फीचर्स ठेवून त्यात प्रीमियम मध्ये नेमके कोणते फीचर्स येणार आहे, व्हॉट्सअपच्या फ्री व्हर्जनमध्ये असणारे कोणते फीचर्स प्रीमियम मध्ये जातील आणि त्यांच्यासाठी सुद्धा पे करावं लागेल. म्हणजे काही महत्त्वाचे फीचर्स असे असतील की ज्यांची लोकांना सवय फ्रीमध्ये वापरण्याची आता लागलेली आहे,
पण कदाचित ते नंतर प्रीमियममध्ये टाकले गेले तर नाईलाजाने त्या लोकांना ते प्रीमियमचे फीचर्स घ्यावे लागतील. मग जसे काही बिझनेसवाले असतील किंवा इतर महत्त्वाचे ज्यांना ब्रॉडकास्टिंग किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टी वापरणं हे त्यांचा क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे. येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच व्हॉट्सअपला या प्रकारच्या योजना आणून, या प्रकारची नवीन गोष्ट आणून फटका बसतोय का त्याचा त्यांना महसुलामध्ये अधिक फायदा होईल हे येणारा काळच ठरवेल. तोपर्यंत एकाग्र अकॅडमीच्या इतर व्हिडिओजमध्ये तुम्ही भेट द्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओज नक्की तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कळवा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.